नवीन झालं. बरं, आज ठाणे महानगरपालिकेची आलेल्या हद्गाईवरची निवडणूक म्हणजे अंतिम टप्प्यामधलं जे कालच नॉमिनेशन निवडणूक चिन्ह सर्वांना जाहीर झाले. परंतु मी एक सांगू इच्छितो की मी अधिकृत उमेदवार होतो. जो आम्ही अधिकृत उमेदवार होतो स्वतंत्र पूर्व पक्ष यांच्या रेकॉर्डवरच नाही येत माहीत असले आयोग. तर आयोगालाच माहीत नाही बाबासाहेब कोण, त्यांचा पक्ष कोणता, त्यांच्याकडे नोंदच नाही आहे. आणि शेतकरी कामगार पक्ष माझे निवडणूक निर्णय अधिकारी जे कोणी होते, अरे शेतकरी कामगार पक्ष हा इकडचं नाही तिकडचं, अरे असं कुठला घटनेत नियम आहे पक्ष इकडचं नाही तिकडचं चायनाचा आहे असं नाही ना. महाराष्ट्रातला कामगार चळवळीचा लाल निशाण लाल सलाम यांनी भरपूर काय घडवलं. साथी जॉर्ज फर्नांडिस होते, डॉक्टर देशमुख, दिबा पाटील साहेब, सांगोल शिंदे, मधुशे, सगळे कॉम्रेड लोक. त्या काही एक आवाज तर सरकारला थरकाप, एक आवाज तर सरकारला थरकाप. ठाण्यामध्ये तर सांगोल शिंदे आपल्याला काफी होते हे तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जे कोणी पक्षाशी बांधील आहेत, जे पक्षाला सत्तेला अनुसरून काम करतात, त्या निवडणूक बाद करायचा प्रयत्न करतात. आजच मी क्लिप ऐकली, बाजारभाव 5 कोटी रुपये घेतले का उमेदवार ऑटोमॅटिक बिनविरोध. विरोधाला 5 कोटी गेले पोचतात, इकडे लगेच बिनविरोध उमेदवार डिक्लेअर होते. अशी संकल्पना आली आहे घटनेच्या लोकशाहीमध्ये. त्यामुळे हे कुठेतरी मोडीत काढण्यासाठी आमच्यासारखा विरोधक तयार होतो, आम्हाला दाबायचा प्रयत्न करा. पण आम्ही न दाबणारी माणसं तर आम्ही आहोत. लाल सलाम, लाल झेंडा आणि लाल रक्त आणि निळ रक्त हा एकत्र हा सांगड आहे. त्यामुळे आम्हाला कोणी टच काय घाबरू पण शकत नाही, कारण आम्ही जळते निकारे तपते निकारे आहोत. अंगावर पडले तिथेच समोरचे जाऊन खाक होते. असे आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत, कार्यकर्ते आहेत. थोडं सांगू इच्छितो. धन्यवाद. जय महाराज.